आपण पाहत आहात निपाणी न्यूज, चौफेर घडामोडी। बोरगाव येथे सफाई कामगार संघटनेच्या बोर्डाचे उद्घाटन युवा नेते उत्तम पाटील यांची प्रमुख उपस्थिती। स्वर्गीय रावसाहेब पाटील दादा यांच्या जयंतीचा औचित्य। सीमा भागातील बोरगावचे भाग्यविधाते व अरिहंतचे सर्वेसर्वा स्वर्गीय श्रावकरत्न रावसाहेब पाटील दादा यांच्या 82व्या जयंती दिनाचा औचित्य साधून बोरगाव पट्टण पंचायत येथील सफाई कामगार संघटनेच्या नामफलकाचं उद्घाटन सहकाररत्न युवा नेते उत्तम पाटील व संघटनेचे पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पट्टण पंचायत परिसरात वृक्षारोपण करण्यात आलं। सफाई कामगार संघटनेच्या बोर्डाचं उद्घाटन प्रसंगी बोलताना युवा नेते उत्तम पाटील म्हणाले की आज गाव स्वच्छ ठेवण्याचे काम व उत्तम आरोग्य देण्याचे काम हे केवळ सफाई कामगार यांच्या माध्यमातून केले जाते। सर्वांनी त्यांच्या कार्याचा सन्मान केला पाहिजे। आपण अरिहंत परिवाराच्या माध्यमातून ग्रामपंचायतपासून ते आज पट्टण पंचायत काळात देखील नेहमीच त्यांना सहकार्य केलं आहे। भविष्यात त्यांच्या न्याय व हक्क विशेष करून त्यांच्या मागण्यांसाठी आपण शासन दरबारी प्रयत्न करण्याचं सांगितलं। कोरोना महामारीच्या काळात सफाई कामगारांनी बजावलेली सेवा ही सर्वांसाठी प्रेरणा आहे। कार्य बजावत असताना स्वतःच्या कुटुंबाची व आरोग्याची काळजी घ्यावी असं आवाहन उत्तम पाटील यांनी केलं। यावेळी पट्टण पंचायत अंतर्गत बोरगाव सफाई कामगार संघटनेचे अध्यक्ष श्री रुक्मान गजरे, उपाध्यक्ष हिम्मत अपराज, महादेव कांबळे, अरुण शिंगे, महालिंग गजरे यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचा शॉल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी सफाई कामगार संघटनेचे राज्य व जिल्हास्तरीय अध्यक्ष दुड्डाप्पा रंगनावर, मारुती बल्लारी, सुखदेव शिंदे, एम गुरुनाथ, बसवराज कांबळे यांनी मार्गदर्शन केलं। या कार्यक्रमास युवा नेते उत्तम पाटील, नगराध्यक्ष दिगंबर कांबळे, उपनगराध्यक्ष भारती वसवाडे, नगरसेवक अभय मगदोम, माणिक कुंभार, प्रदीप माळी सह सर्व नगरसेवक, बोरगाव सफाई कामगार संघटनेचे अध्यक्ष श्री रुक्मन गजरे, उपाध्यक्ष हिम्मत अपराज, सेक्रेटरी महादेव कांबळे, कार्यदर्शी अरुण शिंगे, खजिनदार महालिंग गजरे, अतुल शिंगे, प्रमोद गजरे, नचिकेत मानवे, संजय सनदी सह महिला कर्मचारी वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याधिकारी SP तोडकर यांनी केलं, तर आभार दुय्यम सहाय्यक पोपट कुरळे यांनी केले। बोरगावहून प्रतिनिधी अजित कांबळे। ನಮ್ಮ CO ಸಾಹೇಬರು ಹೇಳಿದ್ರು, CO ಹಿಡ್ಕೊಂಡ ಸಣ್ಣ ಕಾಮಗಾರ ಅಂದ್ರೆ ಅತಿ ಎಲ್ಲರೂ ಒಂದಾಗಿ ಇವತ್ತು ಇದೇನು ಸಂಘ ಸ್ಥಾಪನೆ ಮಾಡಿದಿರಿ, ಈ ಸಂಘ ಮುಖಾಂತರ ಮುಂದಿನ ದಿವಸದಲ್ಲಿ ನಿಮ್ಮ ಮೇಲೆ ಏನು ಅಡೆತಡೆಗಳು ಬಂದ್ರೆ ಆ ಸಂಘದ ವತಿಯಿಂದಾಗಲಿ ನಾವು ಕೂಡ ನಿಮ್ಮ ಜೊತೆ ಇದ್ದೀವಿ। ನಮ್ಮ ಪಟ್ಟಣ ಪಂಚಾಯತ್ ನಿಮ್ಗೆ ಹೇಳಬೇಕಾದ್ರೆ ಇದಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ ಸಾಕಷ್ಟು ಸಲ ಸಮಸ್ಯೆ ಬಂದಾಗ ಕೂಡ ನಮ್ಮೆಲ್ಲ ಸದಸ್ಯರಾಗಲಿ ನಾವು ವೈಯಕ್ತಿಕಾಗಲಿ ಯಾವತ್ತೂ ಅವ್ರ ಬೆನ್ನಲ್ಲಿ ನಿಂತಿದ್ದೇನೆ। ನಾವು ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ವಿ, ಯಾರ ಮೇಲೆ ಅನ್ಯಾಯ ಆಗಬಾರ್ದಂಗ ನಮ್ಮ ಎಲ್ಲ ಈ ಕಾರ್ಮಿಕರು ಇದ್ದಾರೆ ಅವ್ರಿಗೂ ಕೂಡ ಏನ್ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಇತ್ತು, ಯಾವಾಗ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತಿಯಿಂದ ಪಟ್ಟಣ ಪಂಚಾಯತಿ ಆಯಿತು ಆ ಕಾಲದಲ್ಲಿ ಕೂಡ ನಾ ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಏನು ನೌಕರಿದಾರು ಇವ್ರ ಹಿನ್ನೆಲೆ ಯಾವತ್ತೂ ಒಂದು ಕುಟುಂಬ ತಿಳ್ಕೊಂಡು ನಾವು ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ವಿ। ನಾನು ನಾಯಕರನ್ನು ಇವ್ರು ನೌಕರಿದಾರು ಇದು ಯಾವತ್ತೂ ನಾವು ಭೇದ ಭಾವ ಮಾಡಿಲ್ಲ, ಎಲ್ಲರಿಗೂ ಜೊತೆ ತಗೊಂಡು ಯಾರ ಮೇಲೆ ಅನ್ಯಾಯ ಆಗಿರ್ಬೋದು, ನಾ ಇಲ್ಲ ಅನ್ನಂಗಿಲ್ಲ, ಆದ್ರೂ ಕೂಡ ಎಲ್ಲರಿಗೂ ಸಮಾನ ಇದನ್ನು ಕೊಡ್ಬೇಕಂತ ಹೇಳಿ ನಾವು ಕಣ್ಮುಂದೆ ದೃಷ್ಟಿ ಇಟ್ಕೊಂಡು ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ದೀವಿ। ಮುಂದೂ ಕೂಡ ನಿಮ್ಮ ಸಂಘದ ವತಿಯಿಂದ ಕೂಡ ಏನೂ ಸಮಸ್ಯೆ ಬಂದ್ರೆ ರಾಜ್ಯ ಮಟ್ಟದಾಗಲಿ ಸರ್ಕಾರದಿಂದಾಗಲಿ ಏನೂ ಆದ್ರೂ ಕೂಡ ನೀವು ಅವ್ರ ಬೆನ್ನು ಇರಬೇಕು ಅಂತೇಳಿ ನಿಮಗೂ ನಾವು ವಿನಂತಿ ಮಾಡ್ತೇನೆ। ಯಾಕಂದ್ರೆ ಇದೊಂದು ನಮ್ಮ ಕಟ್ಟ ಕಡೆ ಹಾಳಿ ಐತೆ, ಇಲ್ಲಿ ಈ ಕಡೆ ನೋಡುವಂಥ ದೃಷ್ಟಿಕೋನ, ಈ ಕಡೆ ನೋಡುವಂಥ ಎಲ್ಲ ಸರ್ಕಾರದಾಗಲಿ ಯಾರ್ದು ಆಗಲಿ ಒಂದು ಬೇರೆ ದೃಷ್ಟಿಕೋನ ಇರುತ್ತೆ। ಆದರೂ ಕೂಡ ನಾವು ಇಷ್ಟ ಎಲ್ಲರೂ ಇವ್ರ ಜೊತೆಗೆ ಎಲ್ಲರನ್ನು ತಗೊಂಡು ಈ ಗ್ರಾಮವನ್ನ ಬೆಳೆಸುವಂಥ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನ ನಾವು ಈಗಾಗಲೇ ಮಾಡಿದ್ವಿ। ಯಾಕಂದ್ರೆ ಇದು ಕಡೆ ಅಂದ್ರೆ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಸೀಮಾ ಇದ್ರ ಮೇಲೆ ಇದ್ದಂಥ ಹಳ್ಳಿ ಅಂದ್ರೆ ಒಂದು ನಗರ ಪಂಚಾಯತ್, ಈ ಪಂಚಾಯತಿ ಒಳಗೆ ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕಾದ್ರೆ ಯಾವತ್ತೂ ನಮ್ಮ ಸದಸ್ಯರದ ಬಹಳ ದೊಡ್ಡ ಕೊಡುಗೆ ಇದೆ, ಅವ್ರಿಗೂ ಕೂಡ ಸಹಕಾರ ಇದೆ। ಅದರ ಜೊತೆಗೆ ನಮ್ಮೆಲ್ಲ नौकर अशाच अपडेटसाठी निपाणी न्यूजला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट।